सामन्याला सुरुवात होते। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल। पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जय बजरंग पुंडास संघाने आणि खऱ्या अर्थानं जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला साजेशी कामगिरी होते की नाही याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल। सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला येईल तो चावे आणि गावदेवी धुंडावडवली। मयूर आणि मुकुल ही जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह केलंय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव जोडली गेलेली आहे। एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय। एक या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। अकाउंट ओपन झालेलं आहे जय बजरंग पुंडास संघाचं। 1 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय। बरेचसे प्रेक्षक जे पडद्याच्या पुढे बसलेले आहेत, विनंती करतोय आपण पडद्याच्या मागे बसा। आयोजकांनी सूचना केलेली आहे तीच सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। यावेळेस मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, एकच धाव इथून मात्र जोडली जाते। एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय फलकावरती मंद मंद पावलांनी। 2 या अंकावरती मयूर आणि मुकुल ही जोडी खेळपट्टीवरती आहे आणि अगदीच सकाळचं सत्र आहे। सकाळच्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर नाणेफेक महत्वाची असते आणि नाणेफेकीच्या नंतर जो घेतला गेलेला निर्णय आहे तो निर्णय सुद्धा तितकाच महत्वाचा। यावेळेस मात्र शॉटपुल करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये। तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना संधी होती, धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर 2 धावांच्या मदतीने 4 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय। मंद मंद पावलांनी धावफलक हलतं ठेवलं जात आहे। जय महाराष्ट्र धामणगाव संघा विपक्षात 2 हात करण्याकरता संघ आपण पाहतोय जय बजरंग पुंडास। यावेळेस मात्र बॅटचं चुंबन घेऊन चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। सहज सोपा झेल समाप्त केला जातोय निलेश सोरगे याच्या माध्यमातून। विकेटचं पतन, फलंदाज बाद। वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे। तत्पूर्वी आगमन होत आहे सलग 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून आपण मधुर समालोचन ऐकताय। मेरी आवाज मेरी पहचान, माझा आवाज हीच माझी ओळख आहे। संदेश वखारे आपलं हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2024 मध्ये। प्रमोद शिंगे सुद्धा आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत, अर्थपूर्ण काम करतायत। तर अगदीच धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक ट्रॅजेडी क्रिकेट इथून मात्र पाहायला मिळतंय। तर अगदीच जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती 1 धाव जोडली गेलेली आहे। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती एका धावेच्या मदतीने 5 या अंकावरती। जय बजरंग पुंडास संघ मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने खेळ करतोय, अगदीच जर आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटला गेलाय असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये। धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 1 षटकाच्या अखेर नंतर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 5 या अंकावरती। आणि अगदीच नेहमीच जेव्हा जेव्हा जय महाराष्ट्र धामणगाव संघ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतो त्याच पद्धतीने निलेश सोरगे यांची भूमिका नेहमीच यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगली पाहायला मिळते। विथ कीप द गायडन्स जी भूमिका आहे तीच पाहायला मिळते। आणि तत्पूर्वी 1 षटकाची अखेर झाले आणि या 1 षटकाच्या अखेर नंतर जय बजरंग पुंडास संघाला 2 धावांची पेनल्टी बहाल करण्यात आलेली, कारण की 12वा प्रतिनिधी ड्रेसिंग मध्ये नाहीये आणि दुसरं कारण म्हणजे बॅटिंग स्थानावरती असलेला फलंदाज तो सुद्धा ड्रेसिंग मध्ये नाहीये। त्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी बहाल करण्यात आलेली आहे। जेव्हा जय महाराष्ट्र धामणगाव संघ फलंदाजी करण्याकरता येईल तेव्हा मात्र या 2 धावा
एक षटकानंतर ऍड केल्या जातील. गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर भावेश आणि अगदीच संदेश वखारे आमच्या समोर जोडले गेलेले आहेत आणि क्रिकेट या खेळामध्ये अगदीच खेळाडूंना टोपण नावं सुद्धा बरीच दिले गेलेली आहेत. हवेश यांना सुद्धा एक नाव जरूर दिलं गेलंय संदेश वखारे यांच्या माध्यमातून. असू द्या, हरकत नाही. सामन्याकडे आपण जर नजर टाकली तर मागच्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या इनिंग मध्ये एक षटकानंतर 7च धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळाल्या. गोलंदाज भावेश ऑन ट्रॅक. यावेळेस मात्र 5 धावा फलकावरती आहेत. भावेश याच्या पहिल्या चेंडूची हाताळणी जर आपण पाहिली तर अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा इथून मात्र पाहायला मिळाला आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली भावेशाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र गोड आवाज डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून चाललाय एका धावे करता. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 6 या अंकावरती. दरम्यान अमित चव्हाण यांचं आगमन होत आहे. आमदार चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज संघाच्या विद्यमान आयोजनाने यावेळेस मात्र पुल अँड सक्सेसफुल हाय अँड हँडसम षटकार 6 धावा. दरम्यान जय महाराष्ट्र धामणगाव या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत कुणाल पाटील यांच्या वतीने. खूप खूप धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे कुणाल पाटील. यावेळेस मात्र यष्टी रक्षकाकडून चूक. नशिबाची साथ. वाईट +4 एकूण 5 धावा जोडल्या जात आहेत. तर साईड स्क्रीनच्या समोर जर्मन कोणी संघाचे खेळाडू बसलेले आहेत. आयोजकांनी आम्हाला सूचना केलेली आहे की आपण कृपया प्रेक्षक कक्षामध्ये जाऊन सामन्याचा आनंद घ्या. प्लीज विनंती करतोय. आयोजक जे आम्हाला सूचना करतायत तीच आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय. आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावा जरूर मिळतील आणि अगदी जेव्हा जेव्हा पुंडा संघ अडचणीमध्ये सापडतो तेव्हा तेव्हा मात्र मुकुल एक चांगली फलंदाजी करतो आणि एक मल्टीमॅसिव्ह हिट जरूर मुकुलाच्या बॅटमधून आपण पाहिला तर एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालंय. चेंडूंचा खेळ झालाय. एकूण एकंदर तो मात्र 4 धावसंख्या फलकावरती 19 या अंकावर. 19 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज भावेश बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप निघून चाललाय चेंडू सीमा रेषा पार. स्वयंसेवक कोणी उपस्थित असतील तर कृपया त्वरित मॅच बॉल मॅच मध्ये द्यायचा आहे. तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती. आपण पाहतोय एकूण एकंदर 25 या अंकावरती. रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा फलकावरती आहेत. जर कोणत्या खेळाडूला दुखापत झाली तर प्रथमोपचार पेटी आपल्याकडे उपलब्ध आहे याची नोंद घ्या. ती प्रथमोपचार पेटी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे अमोल चव्हाण यांनी.
यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय भावेश, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा जरूर प्रयत्न केला, पण प्रयत्नांना मात्र अपयश. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदर 26 धावा. मुकुलच्या बॅटमधनं आपण 2 षटकार जरूर पाहिले आतापर्यंत. जर मुकुल याचा जर आपण विचार केला तर 15 धावांची खेळी त्याच्या 16 धावांची खेळी त्याच्या बॅटमधनं आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि त्याला एकेरी दुहेरी धावांनी चांगली साथ देतोय तो फलंदाज कुणाल. मयूर बाद झाल्यानंतर जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावाचं योगदान त्यांनी मात्र दिलेलं आहे. नो टीम मीटिंग प्लीज. प्लीज जरा स्पीडअप करा. जय महाराष्ट्र धामणगाव संघ प्लीज कोऑपरेटर्स. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकाची अखेर झालेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेच्या बाबतीत सहकार्य होणं हे मात्र सर्व संघांकडून आज आम्हाला अपेक्षित आहे. यापुढील होणारा सामना गावदेवी धोंडावडवली आणि चावे दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्या. 3रं षटक सुरू आहे. 3ऱ्या षटकाच्या अखेर नंतर आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हा, सामन्याचा आनंद घ्या आणि 4थ्या षटकामध्ये नंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणार आहोत याची आपण नोंद घ्या. वळूया सामन्याकडे. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि सामना क्रमांक 4 जर आपण पाहिला तर गावदेवी हिवाळी आणि जय बजरंग खांडपे या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. उदय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र पुल, इट्स अ पॉवरफुल स्ट्रोक. निघून चाललाय चेंडू सीमारेषा पार. षटकार. ज्यावेळेस आपण पाहतो गोलंदाजी करताना गोलंदाजाकडे नियंत्रण आणि त्यांचे प्रामुख्याने खांदे मजबूत असणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे क्रिकेट या शब्दामधील जर प्रामुख्याने एक शब्द जर आपण पाहिला आय फॉर इंटेलिजन्सी, त्याच बुद्धिमत्तेने सुद्धा गोलंदाजी करणं खूप महत्वाचं आहे. आणि या गोष्टी जर मात्र घडल्या तर निश्चितच एक चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. पण फलंदाज मुकुल याच्या समोर जर आपण पाहिलं तर काहीच आव्हान आणि मुकुल याला कदाचित चेंडू फुटबॉल नजर येत असावा आणि तीच घटना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये निघून चाललाय चेंडू सीमा पार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले षटकाराच्या मदतीनं. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 38 धावा. फलंदाज मुकुल फलंदाजी करतोय आणि अगदीच पुढच्या चेंडूवरती जर षटकार लगावला गेला तर मात्र निश्चितच एक चांगली फलंदाजी आणि या स्पर्धेतली 3री षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जय बजरंग पुंडा संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि त्या निर्णयानुसार एक चांगली कामगिरी ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान संतोष विठ्ठल देवरुखकर सरपंच लामज यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं होऊन सामन्याचा आनंद घ्यावा. त्यांच्या वतीने आपल्याला क्रमांक 2 ची आकर्षक अशी ट्रॉफीज स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. संतोष देवरुखकर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले षटकाराच्या मदतीने 38 अंकावरती. फलंदाज मुकुल उर्फ छोटू
षटकार हॅट्रिक वरती आहे, कृपया चेंडूची पूर्तता करा. जुन्या चेंडूंची उपलब्धता मात्र कमी आहे, त्या कारणास्तव जो चेंडू असेल त्याचीच मात्र उपलब्धता केली जाईल. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. आता मात्र फलंदाज मुकुल षटकार हॅट्रिक वरती आहे, गोलंदाज उदय बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र निघून चालला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकच धाव इथून मात्र जोडली जाईल आणि षटकार हॅट्रिक पासून मात्र बचाव केलाय गोलंदाज उदय याने. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या अंकावरती. 39 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. दरम्यान आगमन होत आहे संतोष देवरुखकर यांचं. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं वा या स्पर्धेची तसेच मंचाची आपण शोभा वाढवा. त्यांच्या वतीने आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. वळूया मॅचकडे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 39 या अंकावरती. कुणाल बॅटिंग स्थानवर. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 40 या अंकावरती. 40 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप. यावेळेस मात्र प्रहार तर चांगला झालाय आणि चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय डाऊन द ग्राउंड. सीमा पार देखना चिकना सुरेख चौकार. वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल उदय. उदयाच्या बॅटमधनं आपण पाहतोय, उदयाच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय मागडं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स, व्हाईट बॉलचा इशारा. कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न केला पण हा वाचण्याचा प्रयत्न असफल ठरताना उदय याच्याकरता एक धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 45 या अंकावरती. 45 रन्स ऑन द बोर्ड. फलंदाज कुणाल स्ट्राईक वरती आपण पाहू शकता. पुन्हा एकदा तीच चुकी. वारंवार तिने तीच चूक म्हणजे लागलेली सवय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या 46 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. आता मात्र पंच राकेश शहा आणि मुरली जाधव दोन्ही पंच विचार विनिमय करतायत. काय घटना घडले आणि जो अंतिम निर्णय आपल्यापर्यंत असेल तो निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि पंच आपल्या जागेवरती येऊन जो काही निर्णय देतील तो तुमच्या आमच्या सर्वांकरिता तो मात्र अंतिम असेल. इट्स अ नो बॉल. फ्री हिटचा चेंडू असेल. फलंदाजाकरता सुवर्ण संधी. यावेळेस मात्र फटका तर फसलाय पण फ्री हिटचा चेंडू होता. अपेक्षितरित्या फायदा तर मात्र घेता आला नाही फलंदाज कुणाल याला. पण 2 धावा जरूर जोडल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकूण
एकंदर 48 धावा. तर चावे आणि गावदेवी धोंडा वडवली दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपण असं नसतं व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक कंपल्सरी करणार आहोत याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र कानाच्या जवळून चेंडू निघून गेलाय आणि सांगून गेलाय गुड मॉर्निंग, ब्रेकफास्ट किया क्या. धावसंख्या आहे फलकावरती 48 या अंकावरती. 48 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे अगदीच जर आपण पाहिलं तर 48 धावा जमवण्यामध्ये फलंदाज मुकुल उर्फ छोटू याने 4 षटकार लगावले. चौकारामध्ये डील केलंय फक्त कुणाल याने. म्हणजे एक चांगली धावसंख्या इथून मात्र उभी केलेली आहे आणि एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघ अडचणीत होता तेव्हा मात्र मुकुल याने डाव सावरला आणि ते सावरता सावरता आता मात्र जर आपण मुकुल याचा विचार केला 29 धावांची खेळी त्याच्या बॅटमधनं ही आतापर्यंत पाहायला मिळते आणि एकंदर 9 चेंडूंचा सामना केलाय. म्हणजे महत्वपूर्ण निर्णायक खेळी म्हणून या खेळीकडे निश्चितच बघितलं जाईल. 48 धावा फलकावरती आहेत. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. तो मात्र तेजस आणि कदाचित मुकुल याने ओळखलंय की आपल्या संघाला यापूर्वीच 2 धावांची पेनल्टी लागली. आपण जेवढ्या धावा करू तेवढ्याच पुढच्या इनिंगमध्ये 2 धावा त्या वजा होणार आहेत. पण त्याकरता आपल्याला चांगल्या धावा उभा करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि अगदीच एक चांगला बचाव निश्चितच केला गेलाय आणि किती धावा वाचवल्यात याकडे मात्र निश्चितच बघितलं जाईल. पंच राकेश शहा आमच्याकडे वळतायत आणि एकंदर 3 धावा जोडल्या जात आहेत. 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. इथून मात्र एकंदर 51 धावा म्हणजे अर्धशतक ओलांडलं गेलंय. डगआउटमधनं टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुंडा संघाच्या 51 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगली धावसंख्या उभारली गेलेली आहे. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न अगदीच बॅटला स्पर्श करत चेंडू निघून चाललाय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 52 या अंकावरती. 52 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आता मात्र सर्व सूत्र ही मुकुल याने आपल्या हातामध्ये स्वीकारलेली आहे. यावेळेस मात्र देखना फटका, मनधरणी आणि कमिटमेंट 2 महत्वाच्या गोष्टी आणि त्याचा संगम म्हणून षटकार ठोकला गेलाय. 6 धावा. चेंडू मात्र पुन्हा एकदा इथून मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि अगदीच निलेश चोरगे मात्र काहीसं कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजाला. कारण की हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये धावा वाचवणं हे आता मात्र जय महाराष्ट्र दामणगाव संघाकरता बंधनकारक राहिलंय. आणि मैदानाच्या आतमध्ये मुकुल उर्फ छोटू नावाचं वादळ आहे हे मात्र काही थांबायला मात्र तयार नाहीये. यावेळेस मात्र पायचीची अपील आणि नियम क्रमांक 36 ला अनुसरून पंच राकेश शहा मिस्टर रॉकी यांनी बोट आकाशात वर केलंय. याचाच अर्थ मुकुल याला डगआउटच्या आश्रयाला जावं लागेल. फलंदाज बाद. मुकुल याच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं तर 38 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. एक टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदर 12 चेंडूंचा मुकुल याने सामना केला.
अडचणीच्या काळामध्ये चांगली साथ दिली. दरम्यान फलंदाज भावेश फलंदाजी करता आलाय. भावेश भोईर याला आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला होता आणि अगदीच त्या प्राबल्याने इथून मात्र गोलंदाज तेजस गोलंदाजी करतोय आणि निश्चितच संघाला आणि स्वतःला कमबॅक मिळवून देतोय. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी. चेंडूखाली क्षेत्ररक्षक सहज सोपा झेल समाप्त केला जाईल आणि इथून मात्र एकूण एकंदर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 58 धावा आणि जिंकण्याकरता जय महाराष्ट्र धामणगाव संघाला एकूण 59 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष कशा रीतीने पार केलं जाईल हे दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्यापर्यंत ऐकवण्याकरता सज्ज होत आहेत. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. तत्पूर्वी संतोषजी देवरुखकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेकरता दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्यांच्या हस्ते आपण पुढील सामन्याची गावदेवी दोंडावडवली आणि चावे या दोन संघादरम्यान आपण त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत. तर विनंती असेल आपण नाणेफेक करण्याकरता नाणेफेकीच्या कक्षामध्ये यावं. शिवछत्रपती स्पोर्ट्स लामच त्यांचं विद्यमान आयोजन आपण पाहतोय आणि त्यांच्याच संघाच्या नावाने हे बनवलं गेलेलं हे नाणेफेकीचं कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. ट्रिपल एस एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. संतोषजी देवरुखकर उपस्थित होत आहेत. 2 रुपयाचं कॉईन आहे. तर धोंडावडोली संघाचा कॉल आहे. विल स्पिल द कॉईन. छापा असा कॉल आणि छापा आलेला आहे. तर संतोषजी देवरुखकर यांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. प्रज्वल, सकाळचं सत्र आहे. नाणेफेक महत्त्वाची होती. नक्कीच महत्त्वाची. ज्या पद्धतीने प्रज्वलचा खेळ पाहायला मिळतोय अगदीच जबाबदारीचा खेळ आहे या संपूर्ण सत्रामध्ये. तर प्रज्वलचा खेळ पुन्हा एकदा तोच पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं निश्चितच मनोरंजन होईल. नक्कीच जो खेळ आहे नॅचरल तोच मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि टीम करून पण खूप अपेक्षित. नाणेफेक जिंकले क्षेत्ररक्षण करू. थँक्यू सो मच. वळतोय चावे संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेक आपण हरलेला आहात. समोर एक बलाढ्य संघ आहे आणि अगदीच या संघाविरुद्ध लढत देताना संघाकडनं काय अपेक्षा आहे? संघ पूर्ण तर नाही आमचा, पण आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. मोठा संघ खूप चांगला आहे, तर खेळायला मजा येते त्यांच्याकडे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तर गावदेवी धोंडावडोली संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले, गोलंदाजी स्वीकारले आणि अगदीच दुसऱ्या इनिंगचं धावतं विवरण आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. रोहन पाटील. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वली आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी जय हनुमान धामणगाव टीमला मात्र या ठिकाणी या ठिकाणी चुकीची दुरुस्ती लॉट जो आहे आमच्या समोर जय महाराष्ट्र धामणगाव संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच टीमची आपण याआधी फलंदाजी पाहिली. तब्बल 58 धावा ठोकल्या गेल्यात. 59 धावांचं लक्ष या ठिकाणी. धामणगावकडे देखील फलंदाजी भरपूर चांगली आहे. एक टफ फाईट बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. समोर आपण द रन मशीन ऑफ धामणगाव निलेश सुरगेला पाहतोय. तर सतीश मालिक या वेळेस अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी. अतिशय सुरेख चेंडू. सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन करतो त्या ठिकाणी निलेश सुरगे. नक्कीच भरपूर मोठी क्षमता या टीममध्ये देखील आहे. ती आज मात्र या ठिकाणी सिद्ध करावी लागेल आणि सिद्ध करत असताना मात्र तुम्हाला 4 ओव्हर्समध्ये 59 धावा ठोकायच्या आहेत. सलामीवीर दोन्ही फलंदाज जे आहेत ते भरपूर अनुभवी आहेत. सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी खेळत आल्यात. परंतु या मॅचच्या माध्यमातून प्रदर्शन कशा प्रकारचं राहील हे नक्कीच आपण पाहूया. सतीश कडून देखील भरपूर अशा अपेक्षा टीमला असतील यात काही शंका नाही आहे. मात्र
मात्र पुन्हा संघाने जी फलंदाजी केली आहे ना ती भरपूर लाजवाब आपल्याला पाहायला मिळाली. मुकुल बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल त्या बलेस चिट करण्याचा प्रयत्न फटक्यामागे चुकीची निवड त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकच धाव एकपेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने सतीशने देखील अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 2 वर पोहोचली आहे. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय की हे जे मैदान आहे ना नक्कीच फलंदाज डावखुरा असो किंवा उजव्या हाताचा असो दोघांसाठी पोषक ठरलाय. चांगल्या धावा पहिल्या दिवसापासून आपण या ग्राउंडवर पाहतोय. त्या दरम्यान मुकुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. सहाव्या संघाचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील आहे मॅच. पुढची मॅच जी आपण पाहणार आहोत 6वे विपक्ष धोंडा वडवली या 2 टीम मध्ये एक चांगला फटका त्या ठिकाणी निलेशच्या बॅट मधून नक्कीच हा चौकार जो आहे कुठेतरी आत्मविश्वास वाढवेल. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑन साइडला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक हर्ष झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात विकेट. मात्र नक्कीच पंचांनी रिव्ह्यू घेतला त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे. बॉल जो आहे तो हाईट तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी नक्कीच हाईट फॅक्टर चेक केलं जात आहे. साठी मात्र रिव्ह्यूची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. हा बॉल जो आहे तो कमरेपासून वर आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जात आहे. निलेश सोरगेची अगदी महत्वाची विकेट साठी मिळेल का पाहूया. झेल तर पकडलाय परंतु बॉल जो आहे तो कमरेवरून अधिक उंचीचा आहे का मात्र या ठिकाणी वारंवार तपासलं जाते. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी नक्कीच थोडा वेळ जरूर घेतला जातोय. मात्र लेट पण थेट डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. आपण पाहतोय शिव छत्रपती स्पोर्ट लांबच आयोजित आमदार चषक नक्कीच सन्माननीय गणेश पाटील पंच गणेश पाटील आपण या ठिकाणी संपर्क साधा. दुसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन आलाय. फेअर डिलिव्हरी फुलटॉस बॉल होता. नक्कीच मात्र हवा तसं संपर्क पाहायला मिळाला नाहीये. मोठी विकेट. रन मशीन ऑफ दामणगाव निलेश सोरगे मैदानाच्या बाहेर अगदी निराश पावलांनी जाताना रन फलंदाज भवेश मैदानाच्या आतमध्ये. पाहूया भवेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. आता मात्र या ठिकाणावर नक्कीच सतीश मालिक सोबत भावेश भोईरची देखील जबाबदारी वाढली आहे. पहिली विकेट त्या ठिकाणी काढली मुकुलने. षटकातील पुढचा बॉल मुकुल पुन्हा एकदा
धावा धावफलकावर झाल्या आहेत 7 धावा. मुकुलच्या माध्यमातून एक चांगले षटक या ठिकाणी फेकले जात आहे. जाता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतात, बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद 11 धावा आणि या 11 धावांमध्ये पायनंटीच्या 2 धावा ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणावरनं प्लस करतोय. अर्थातच आता मात्र षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावर आहेत 13 धावा. 59 धावांचे लक्ष आणि या धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक कंप्लीट. 13 धावा धावफलकावर. नक्कीच पहिल्या षटकामध्ये एक महत्वाची विकेट मुकुलने त्या ठिकाणी काढली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आहे. परंतु येणाऱ्या षटकांमध्ये पलटवार करावा लागेल टीम जय महाराष्ट्र दामणगावला. क्षमता जरूर आहे, क्षमतेवर कोणत्या प्रकारचं प्रश्नचिन्ह नाही आहे, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. भावेश भोईर टीमचे कॅप्टन, भरपूर अशा अपेक्षा नक्कीच टीमला असतील त्याच्याकडून, यात काही शंका नाही आहे. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल लो फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. भावेश या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हा चेंडू अडवला गेला. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. चौदा धावा धावफलकावर रोशन बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 फेकतोय. पहिला बॉल जो आहे त्या बॉलवर आली आहे सिंगल आणि आता मात्र सतीश समोर आहे. ऑन साईडला सतीशसाठी मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन वाढवलं गेलंय सतीशसाठी. षटकातील पुढचा बॉल. या बलेस जे काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. अतिशय सुरेख चेंडू. नक्कीच स्लोपरचा वापर, वेग परिवर्तन केलं होतं. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. रोशनच्या माध्यमातून चांगली सुरुवात या षटकाची झाली आहे. जय महाराष्ट्र दामणगाव टीमला मात्र कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. त्या उलट टीम बुंडाचा विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी. या बलेस मात्र हा बॉल जो आहे पुन्हा टाकावा लागेल. डावी स्टिक सोडून चेंडू हाताला होता. वाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वंतर धाव मिळेल आणि त्या दरम्यान जय महाराष्ट्र दामणगाव टीमसाठी श्रीकांत पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद श्रीकांत, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. रोशन पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाडा कॅच. अतिशय सुरेख झेल आपण पाहतोय. अगदी सीमारेषेला गद्दा झेल तर पकडलाय, सोबतच 6 धावा देखील वाचल्या असंच म्हणावं लागेल. कारण एक क्षण असं वाटलं होतं की हा बॉल जो आहे तो सीमारेषे बाहेर पडेल की काय, मात्र अतिशय सुरेख झेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सोनू होता. वाडा कॅच. अजून एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे टीम पुंडासला. नवीन फलंदाज आयुष मैदानाच्या आतमध्ये येतोय. आयुष देखील एक चांगला स्फोटक फलंदाज आहे, मात्र महत्वाच्या क्षणी चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. भावेशला मात्र साथ द्यावी लागेल या ठिकाणी आयुष या फलंदाजाला. या दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच दोन्ही फलंदाज चांगले आहेत. मोठे फटके खास करून त्यांची ओळख राहिली आहे, परंतु नक्कीच या महत्वाच्या मॅच मध्ये ते मोठे फटके पाहायला मिळतील का हे देखील पाहावं लागेल. कारण तब्बल 59 धावांचे लक्ष तुमच्या समोर आहे आणि 59 धावा ठोकायचे असतील तर आता मात्र हवाई मार्गाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. रोशन चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस फटका फसलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक दूर होते. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
पहिल्या षटकामध्ये 2 चौकार जरूर आपण पाहिले होते, मात्र या षटकामध्ये पूर्णपणे रोशनच्या माध्यमातून धावांवर रोख लावलं गेलंय. आज टप्पा नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय रोशन या गोलंदाजाची. या बॉलेस देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सोनूच्या माध्यमातून. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. एक मोठं लक्ष तुमच्या समोर आहे आणि ते लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल. वारंवार मोठे फटके येणं गरजेचं आहे. रोशन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्या कॅमेरा एंड करणं सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल समोर आपण आयुषला पाहतोय. या बॉलेस देखील आडव्या बॅटचा प्रहार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सोनूला आपण पाहतोय, मात्र यावेळेस थोडी मिसफिल्ड झाली आणि त्या मिसफिल्डचं रूपांतर 2 धाव्यामध्ये झालंय. नक्कीच चावे संघ मात्र या ठिकाणी दाखल झालाय. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅच मध्ये आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत संतोष देवरुखकर, ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये क्रमांक 2 ची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. तर त्यांचं स्वागत आणि सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मी रोशन जाधव यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. स्क्रीनवरती आपण पाहू शकता संतोषजी देवरुखकर. अगदीच कोणतंही कार्य असो आणि त्या कार्याला नेहमीच त्यांचा होकार आपल्याला पाहायला मिळतोय. असं व्यक्तिमत्व. मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि कायम स्मरणात राहणारी गोष्ट म्हणजे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. संतोषजी देवरुखकर यांना खूप खूप धन्यवाद. वळूया समालोचन कक्षाकडे. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वली आपण मॅचच्या दिशेने बॅक टू बॅक 3 षटकार जर तुम्ही ठोकताय तर दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आयुष सोबतच भावेश या 2 फलंदाजाला. त्या दरम्यान हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक सोनू जेल खाली, चुकी होणार नाहीये. विकेटचा पतंग. भावेश बॅक टू द डगआउट. एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. भावेश भोईर बाद झाला. नक्कीच आता मात्र आव्हान जे आहे थोडं कठीण होत चाललंय टीम दामणगावसाठी, कारण येणाऱ्या 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉलवर आमचे गुणलेखक वेदांत मला सांगतायत 40 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील शिल्लार यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या बलेचा बॉल, अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. जोरदार अपील जरूर झाली आहे, मात्र पंच सहमत नाहीयेत. श्रीनाथ नवीन फलंदाज, मॅन इन रेड कॅप. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील प्ले अँड मिस. पुन्हा एकदा बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय श्रीनाथ साठी. गोलंदाज सचिनच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी. सचिन पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. व्हॉट अ बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजी. बॅटची कडा लागली आहे. यस, आता मात्र मैदान सोडावं लागेल. श्रीनाथ बॅक टू द डगआउट. दोन चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र आपली विकेट सोडावी लागले त्या ठिकाणी श्रीनाथला. 3 चेंडू जे आहेत ते नक्कीच निर्धाव गेलात आणि 2 विकेट्स या षटकामध्ये आतापर्यंत. काय कमालीचं षटक सचिनच्या माध्यमातून फेकलं जात आहे, परंतु आता मात्र शेवटचा बॉल बाकी आहे.
विकेट मेडन षटक पाहायला मिळेल का पाहूया. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 चेंडू टाकून झाल्यात, 2 विकेट, एकही धाव खर्च केली नाहीये. या स्पर्धेतील पहिलं मैदान षटक पाहायला मिळेल का. षटकातील शेवटचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर 34 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर हर्ष येतोय. शेवटचं षटक, 6 चेंडू 34 धावा. राजेशच्या बॅट मधून वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना मात्र षटकार आलाय. पहिलं षटक 13 धावांचं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा, तर तिसऱ्या षटकामध्ये देखील फक्त आणि फक्त 6 धावा. जय महाराष्ट्र धामणगाव टीमसाठी. शेवटचं षटक 6 चेंडू 34 धावा, हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर हर्ष. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला, चेंडू स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर, अगदी विजयाच्या समीप आपण पाहतोय टीम पुंडाज. जय बजरंग पुंडाज संघाची कामगिरी मात्र चांगली पाहायला मिळते या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल हर्ष पुन्हा एकदा. या वेळेस अतिशय सुब्रेक चेंडू, वेगासोबत उचली देखील पाहायला मिळाली. बॉल मात्र निर्धाव गेलाय. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. टीम जय बजरंग पुंडाजच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. नो बॉलचा इशारा आलाय. 1+4, 5 धावा या बॉलवर. चार चेंडू 28 धावा, हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. या बॉलर्स देखील बॉलला ऑन साइडला उडवलाय. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. बॉलला सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. राजेशच्या भाट मधून मोठे फटके येत आहेत, मात्र नक्कीच थोडा उशीर जरूर झालाय. रोशन आणि सचिन या 2 गोलंदाजांचं षटक जे आपण पाहिलं ना, नक्कीच फक्त आणि फक्त 6 धावा त्या ठिकाणी खर्च झाल्या. त्याच्या जोरावर जय बजरंग पुंडाज संघाची कामगिरी जी आहे ती भरपूर मजबूत पाहायला मिळाली. यावेळेस क्षेत्ररक्षण सजवलं त्या फटक्यासाठी आणि आता मात्र राजेशला देखील मैदान सोडावं लागेल. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. राजेश
निश्चित झालाय. फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे हर्ष या गोलंदाजाला. चांगला बॉल यस आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय बजरंग पुंडास टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक का टीम जय महाराष्ट्र धामणगाव. मॅन ऑफ द मॅच या